मंगलाचरण. कुंतीनं देवाजवळ विपत्ती मागितली. देवही म्हणाला तथास्तु. त्या देवदत्त दानानं विश्व भावसमृद्ध झालं आहे. वेदनेचा जय जयकार असो. वेदना उपलब्ध झाली नसती तर मानवानं सुख कसं भोगलं असतं कोण जाणे. ही कुणा एकाची भ्रमणगाथा. हा कुणी एक स्वतःच्या आणि दुसऱ्यांच्या सुखदुःखांचा साक्षी होता. गोपाळ नीलकंठ दांडेकर. कुणा एकाची भ्रमणगाथा. एका परिक्रमावासीजवळ एक गार पाहायला मिळाली, एखाद्या ओबडधोबड छन्नीसारखी. त्याला विचारलं तर तो म्हणाला, मैयाच्या काठीत सापडली आहे. मग ही बरोबर का वागवली आहे? सालग्राम आहे ना म्हणून. तर कर्म. कदाचित ते एखादं हत्यार असेल अश्मयुगातलं. कोणी घडवलं असेल, कोणी वापरलं असेल, कोणावर त्याचा प्रयोगसुद्धा झाला असेल, कोण जाणे. आईच्या ताटाकावर अनेक रहस्य दडली आहेत, एवढं खरं. बरोबरच आहे ते. रहस्य या अशा विशालाच्या पोटीच दडून असायची. या विशालासमोर आपल्या क्षुद्रपणाची लाज वाटली. दृष्टी एकदम मागं मुरडली. घरकुलाच्या आसऱ्याला. अरे कोण आहे ते? पारिजातकाच्या खाली कोण बसलं आहे? नर्मदेकडे दृष्टी लावून, पारिजातकाच्या बुंध्याचा आधार घेऊन. यशोदा? हो, तीच ती. ते नव्हे का तांबड्या किनारीचं पांढरं पातळ कृश आकृती? तीच, नक्की तीच. पण इतक्या रात्री ती तिथं का बसली आहे? की तिलाही झोप आली नाही? हाक अगदी जिभेच्या शेंड्यापर्यंत येऊन पोचली. पण तिला तिथंच थांबवलं. उठलो. पावलं न वाजवता खाली निघालो. सगळ्या क्रिया जणू यंत्रासारख्या. शरीरावर दुसऱ्या कुणाचा ताबा? कुणाचा? हलगत खाली उतरलो. नर्मदेकडलं दार नुसतंच लोटलेलं होतं. ते उघडलं, अगदी हळू. पण थोडा आवाज झालाच, पण तो कोणी ऐकला नसावा. बाहेर पडलो. पाहिलं, यशोदाच ही. इथपर्यंत आलो आहे. पण आता अगदी विचित्र झालं. काय करू? पुढे जाऊ की मागे फिरू? मन जोराजोरानं सांगतंय की इथं येण्याचा हेतू तेवढाच आहे. तिला विचारावं, अशा वेळी बाहेर का आलीस म्हणून. या हेतूवर कसलीही छाया नाही आहे, कोणतंही सावट नाही आहे. पण हे माझ्याकडून झालं. तिला काय वाटेल? ती संकोचून झाकोळेल का? की लाजेनं मान खाली घालील? काही उमच पडत नाही. परत जावं. तिची समाधी मोडणं बरं नव्हे. बरं नव्हे. कसा तरी परत वळलो. दरवाजाजवळ पोहोचलो. या पाळीला तितकासा सावध नव्हतो. दार उघडताना करकरलं. व्हायचं तेच झालं शेवटी. एकदम यशोदा उठून उभी राहिली. अस्फुट स्वरात पुटपुटली, भैया. माघारी वळलो. मोगरी ओलांडून पारिजातकाजवळ थांबलो. हळूच, अगदी हळूच विचारलं, इथे का येऊन बसली होतीस? मौन हेच उत्तर. झोप आली नाही तरी तेच. काय करू, जणू भोवऱ्यात सापडलो आहे. तेवढ्यात ती पुटपुटली, तुम्ही कसे आलात खाली? सांगणं भाग होतं. झोप येईना. उठून खिडकीत येऊन बसलो. अचानक तू दिसलीस. दार उघडून बाहेर आलो. का आलो नेमकं ठाऊक नाही, पण तुझी तंद्री मोडणं बरं वाटलं नाही. परतत होतो तो दार वाजलं. पदरानं डोळे चांगले पुशीत ती म्हणाली, जाऊन झोपा. यशोदे. ती थांबली. म्हटलं अगदी हलक्या आवाजात म्हटलं, एक वचन देशील? काय? म्हण की इथून जाऊन मी स्वस्त झोपेन, मन मोकळं करून. तिनं दृष्टी माझ्याकडे वळवली. ओली, कातर झालेली. जबर मोह झाला की पासोडीच्या टोकानं तिचे डोळे पुसावेत. पण मनाशी खूप झुंजून तो आवरला. म्हटलं, चल. दोघेही आत आलो. मी अलगद जिना चढून वर गेलो. झोपलो. काही वेळानं झोप लागली. तिचं मला ठाऊक नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सुखलालबरोबर नर्मदा स्नान उरकून आलो तर यशोदानं हाक मारून विचारलं, भैया तुम्हाला एकादशीचा उपवास असतो ना? जाऊन तिच्यासमोर उभा राहिलो. रात्रीच्या घटनेचा कुठं मागमूसही नव्हता. मुद्रा नेहमीसारखीच शांत,
स्निग्ध. पाहत राहिलो. एक हसरा दृष्टिक्षेप टाकून ती म्हणाली, ऐकलं नाहीत वाटतं? काय? एकादशीच्या उपवासाचं? यशोदे, माझ्या एकादशा ठरल्या दिवशी उगवत नाहीत ग कधी. म्हणजे? म्हणजे अन्न न मिळेल त्या दिवशी ती एकादशीच. या विनोदानं यशोदा काही प्रसन्न झाली नाही. तिने विचारलं, व्रत असतं की नाही ते सांगा. असतं. फराळाला काय आवडतं तुम्हाला? जे काय मिळेल ते. असं काय करता भैया, सांगा की. अगं खरोखरच काय वाढशील ते खाईन. मकाणे आवडतात का? मकाणे? अहो, कमळाचं बी भाजलेलं. आणि हे पहा भैया, दूध घेणारच आहे, दही विरचलं आहे, खजूर, राजगिऱ्याच्या लाह्या आणि खवा घेतलेलाच आहे. बस 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 यशोदे, आजपर्यंतच्या सगळ्या एकादशांची कसर निघून जाईल ना. पण हे इथंच थांबलं नाही. अगदी निघेपर्यंत पुरलं. संध्याकाळी घाईघाईनं वर येऊन यशोदा म्हणाली, भैया सांगून ठेवते बरं का, रागवायचं नाही. मी आश्चर्यानं कशाबद्दल विचारलं. नाही म्हणा, मग सांगेन. बरं बाबा, नाही रागवणार. अहो, मी की नाही खूप तपास केला, पण हे गाढव गाव. काय? कसला तपास ते सांगतच नाही आहेस? अहो, सैंधवाचा. एकादशीला सैंधव लागतं, साधं मीठ नाही चालत. खो खो हसत म्हणालो, तू तर अशी व्यवस्था चालवली आहेस ना की जसा कोणी जहागीरदारच येणार आहे तुझ्याबरोबर. असू द्या. नाही, असू दे, माझी काही हरकत नाही. पण तुला एकदाच सांगून ठेवतो, तू मला एकादशीला अगदी तांदळाचा भात जरी रांधून घातलास ना तरी मी तो आनंदानं खाईन. भैया. हो यशोदे. क्षण दोन क्षण विचार केला. नंतर बोललो, एकदम अगदी आवेगानं, तू जरी स्वर्ग हे नाव देऊन मला नरकात धाडलंस ना तरीही मी डोळे मिटून आत पाऊल टाकेन. काय बोलताय भैया? थांब, मला बोलून घेऊ दे. हे असलं वारंवार सुचत नाही. एवढं खरं बोलायचं धीरही वारंवार होत नाही. यशोदे, मी अगदीच खुरटा माणूस आहे, अगदीच ठेंगणा. ईर्ष्या, काम, क्रोध, द्वेष, अगदी धडपड करूनही अजून यातलं काहीच उणावलं नाही. उणावण्याचं लक्षणही दिसत नाही. कधीकधी वाटतं की तुझ्या दारी उभं राहायची सुद्धा माझी योग्यता नाही आहे. पण पूर्वजन्मी कोणतं पुण्य घडलं होतं कोण जाणे. त्यामुळं तुझ्या अंगणी स्थान लाभलं आहे. या मुलांवर जसा तू स्नेह करतेस तसा, हो तसा अगदी माझ्यावरही केला आहेस. ही स्नेहगंगा अंगावरून वाहत असताना माझ्या क्षुद्रपणाची जाणीव होते. पण लोभही सुटत नाही. वाटतं न मागता अमृतलाभ झाला, मग विनाकारण करंटेपणा का दाखवावा. हा लाभ घडतोय तोवर इथंच दडी देऊन बसेन, त्याचा आनंद लुटीन. यशोदा फक्त ऐकत होती. तिचे मोठाले डोळे वाहत होते. तिथे पाणी पुसायची खटपटसुद्धा करत नव्हती. थांबलो तेव्हा तिनं माझ्याकडे पाहिलं. तिच्या ओठी काही शब्दही उभे राहिले. पण मग काय झालं कोण जाणे, ती काहीच बोलली नाही. बरं झालं हे सांगून टाकलं. हो, कुणी भ्रमात राहायला नको, कुणाची फसवणूकही होऊ नये. स्पष्ट कल्पना आली की बरं. आता एवढं सांगितल्यावर मग तिनं जसं वागायचं असेल तशी वागवते. काय करेल? कदाचित स्नेहगंगा संकोचविल, पुन्हा बोलायची नाही. नका बोले ना. तसं तिला अगदी पुसटही सुचवू दे. ताक्षणी उठून चालू लागेन. लाभलं इतकं पुरेसं आहे, अनंत कालापर्यंत. अचानक धरती फाटून हा स्नेहाचा झरा वाहू लागलाय. मी कल्पना केली नव्हती, अपेक्षाही केली नव्हती. न मागता देवानं हे अयाचित दान दिलं आहे. त्याला काही तुलना सापडत नाही. लहानपणापासून उपेक्षाच उपेक्षा होत गेली. यामुळेच की काय, हा जो अयाचित स्नेहवर्षाव होतो आहे त्याचा भार असह्य होत असावा, म्हणूनच स्वतःविषयी इतका अकृत्रिम अभिप्राय प्रकट करता आला आहे. डोईवरचं भलं थोरलं ओझं उतरलं. अगदी मोकळं वाटू लागलं. आता मी मुक्तपणे श्वासोच्छ्वास करू शकतो. दशमीला दुपारी जेवण झालं. आज यशोदेच्या वाणीला जणू बहर आला होता. त्या मानानं मीच कमी बोलत होतो. वाढीत असता यशोदा म्हणाली, ब्रज, आज दुपारी जरा कमी आरडाओरडा करा बरं का. भैयांना जरा पडू द्या, रात्रभर जागरण आहे आज. पण दिदी, भैयांना तू जागू देणारच नाही आहेस ना, तूच तर म्हणत होतीस. मी पुष्कळ म्हणेन, पण त्यांनी ऐकायला पाहिजे ना. माझ्या थाळीत अर्धी वाटी वाढीत यशोदानं म्हटलं, काय हो, अहो महात्मा, समाधी तर लागली नाही ना, बोलत का नाही आत? आता बोलणं आवश्यक होतं. म्हटलं, तोंडात घास होता ना म्हणून.
हो, तर रात्री झोप येईल ना? येईल की. अशी बरी येईल. अगोदरच रेवा मैया आवडती, त्यात रात्रीचा नावेतून प्रवास. झोप तुमच्या दारी डोकावली तर मला विचारा. गंभीर स्वरात पटकन म्हटलं, विचारीन. चेष्टा करा भैया तुम्ही, पण मी सांगून ठेवते, तुम्हाला मुळीच झोपच यायची नाही, म्हणून आत्ता थोडा वेळ झोपा. झोपलो, पण जरा डुलकी लागते ना लागते तोच जिन्यावर पावलं वाजली. पाहिलं तर यशोदा डोकावून परत चालली होती. मी डोळे उघडलेले बघून काकुळतीनं ती म्हणाली, काही नाही काही नाही, अहो उगीच आले होते. उठून आळस देत म्हटलं, अगं झोप झाली माझी. मी तर अशी आहे ना, असा काहीतरी अनुताप प्रकट केल्यावरती म्हणाली, भैया भैया संध्याकाळी निघायच्या अगोदर तुम्ही थोडी खिचडी खाल ना? तू वाढशील तर खाल्लीच पाहिजे, पण तुम्हाला भूक लागेल ना? भूक भूक मला भेटली तर विचारून नक्की कळवीन. कृतकृपानं माझ्याकडे पाहत आली होती तशीच घाईघाईनं खाली निघून गेली. हे काय चाललं आहे? मला इथं बांधून ठेवायचा हा प्रयत्न आहे का? मी या प्रयत्नाला कधीही प्रकट अनुमती दर्शवली नाही आहे. जेव्हा जेव्हा प्रसंग निर्माण झाला तेव्हा तेव्हा टाळत आलो आहे, कधी थट्टा करून, कधी गंभीरपणानं. की तिला माझा नकार खराच वाटत नाही आहे? मी इथं राहू शकत नाही हे तिला पटत नाही आहे? की माझा नकारच फुसका आहे? कुठेतरी त्या नकारात एखादा विदूषक लपून बसला असावा. तो नकाराच्या पाठोपाठ वर डोकं काढून म्हणत असावा मिश्किलपणानं अगदी, हे साफ खोटं आहे. कदाचित हेच सत्य असेल. हां, इथं जो मधुसंचय झालेला आहे त्याला लोभावून माझ्या मनातला वासनारूपी भुंगा कदाचित इथं पाय रोवून बसला असेल. अगदी प्राणपणानं. देहपात झाला तरी चालेल, जागा सोडणार नाही. हे धर्म्य की अधर्म्य? पण अधर्म्य काय आहे यात? दाता शहाणा आहे, कुठं थांबावं हे त्याला माहिती आहे. तो दो करांनी देतो आहे, मग याचकानंच काय एवढा कुरपणपणा कशासाठी करायचा? पदरात पडेल ते मुकाट्यानं घ्यावं झालं. धर्माधर्माची जबाबदारी दात्यावर, आपली योग्यता काय ते दात्यासमोर जाहीर केलं आहे. आता पुढचा भार त्याच्या माथा. पण परिक्रमेचं कसं? कसं काय? न झाली तर न झाली. जीवनाचा प्रवाह वाहतो आहे, कसा तरी कुठेतरी. त्याचं प्रयोजन स्पष्ट दिसत नाही, पण राहिलो तर जीवन कारणी तरी लागेल. दिवसभर डोक्यात वादळ चाललं होतं. मधूनच कोणीतरी मुलगा वरती येई म्हणे, भैया दीदीने विचारलंय. काहीतरी उत्तर द्यावं, हो किंवा नाही. संध्याकाळ झाली. आरतीला उभा राहिलो. घंटांचे टोल, शंखनाद, त्या ध्वनीनं मात्र मन थोडंसं शांत झालं.